येवला शहरामध्ये अवैधरित्या गॅसची रिफिलिंग होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती। या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा घालत शाहिद वाहिद खान याला नांदगाव रोड फाट्याजवळ असलेल्या ठिकाणाहून ताब्यात घेतले असून त्याच्या ताब्यातून 19 गॅस सिलेंडर, गॅस भरण्यासाठी लागणारी मोटर, वजन काटा असा एकूण 83,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदरची कार्यवाही नाशिक जिल्हा पोलीस प्रमुख बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, पोलीस उपनिरीक्षक भालेराव, पोलीस हवालदार रावसाहेब कांबळे, सागर काकड, पोलीस शिपाई कापसे आदींनी कारवाई केली असून येवला शहर पोलिसात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। दैनिक भ्रमटसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे, येवला।